हॅलो, नमस्कार. तर आज मी देवपूजा करत होते, तर म्हटलं चला रेकॉर्डिंग करूया आणि तुम्हाला मी झटपट अशी उंबरठ्याचं पूजन करते ते सुद्धा शेअर करते. तर बघा, खूप जण म्हणतात की रांगोळी काढायला आमच्याकडे वेळ नसतो, तर मी कधी अशी झटपटसुद्धा पूजा करते. तर बघा, इथे मी उंबरठा पूजन करून घेतलं आणि तुळशीला पाणी देऊन घेतलं. त्याच्यानंतर आता मी पूर्ण पूजा करून झाल्यानंतर बघा, उंबरठ्यावरती साच्याच्या साहाय्याने पावलं काढलीत लक्ष्मीची. किती सुंदर दिसत आहेत बघा. तर रांगोळी काढायला वेळ नसला तरी पण थोडे 5 मिनटं काढून अशी देवाच्या समोर, तुळशीच्या समोर, उंबरठ्यासमोर थोडीशी का होईना रांगोळी काढत चला. त्याच्याने ना घरात खूप पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्या स्वतःला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं. दिवसभर काम करण्यासाठी उत्साह येतो. त्याच्यानंतर घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाहीत. तुम्हीच बघा, घरामध्ये दरवाजासमोर जर अशी रांगोळी दिसली तर कुणाला छान नाही वाटणार. तर असं माझं दिवसभर असतं. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये न्यू क्रिएशन विथ आरती. तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लेसमॅट कशी स्टिच केली आणि त्याची फॅब्रिक पेंटिंग मी इथे केली आहे, ती कशी केली ते सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, त्याच्यामुळे तुम्हाला फॅब्रिक पेंट कसं करायचं ते सुद्धा समजणार आहे आणि ही स्टिच कशी केली ते सुद्धा समजणार आहे. तर बघा, इथे मी अजूनसुद्धा प्लेसमॅट तयार केले आहेत. मी टी कोस्टरसुद्धा बनवले आहेत खूप सारे. तर हे जेव्हा मी फर्स्ट टाईम करत होते तो व्हिडिओ पण मी शेअर केला आहे चॅनलवर. तर मी इथे ना ब्लाऊज डिझाईन, त्यानंतर रांगोळी, आता मी रेडीमेड रांगोळीसुद्धा बनवते, त्यासुद्धा गोष्टी मी तुमच्याबरोबर, तीसुद्धा कशी तयार करायची, काय करायची, कुठले साहित्य लागतात ते सुद्धा मी शेअर करेन. तुर्तास आज मी तुम्हाला ही प्लेसमॅट मी कशी बनवली आणि ती कशी पेंट केली, फॅब्रिक पेंट कोणता यूज करते, काय काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात, या सगळ्या डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा बघा, हा आहे ट्रान्सपरंट धागा. तर हा धागा ना फॉल बिडिंगसाठी यूज करतात. तर मी इथे बॉबिनमध्ये सुद्धा तोच धागा भरून घेतला आहे आणि वरतीसुद्धा तोच धागा भरून घेणार आहे. का सांगू, हा ना ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे तो जरी आपण प्लेसमॅटवर स्टिच केला ना तरी तो अजिबात दिसत नाही. एकदम तंगुसाचा धागा कसा असतो सेम असतो हा सुद्धा. आणि हे बघा, आपण जेव्हा टेन्शन सेटमध्ये तो धागा टाकतो ना तेव्हा तसं खेचून बघायचा, तो असा अलगद आला पाहिजे, नाहीतर टेन्शन सेट थोडंसं लूज करून घ्यायचं. कारण ना जेव्हा आपण दोरीवरती स्टिचिंग करतो ना त्यावेळेस धागे तुटत असतात आणि मग पुन्हा ती मशीनमध्ये धागा तुटत राहणार. आता बघा, मी 2-3 वेळा असं गोल गोल फिरवून घेतलं आणि आता इथे थोडंसं सेटिंग चेंज केली. या मशीनमध्ये ना स्टिचिंग, सरळ स्टिचिंग पण होते आणि झिगझॅग स्टिचिंगसुद्धा होते आणि ना ह्याच्यावरती हातशिलाईसुद्धा करता येते. जर तुम्हाला हातशिलाई कशी करायची ते पाहायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर बघा, इथे मी आधी सरळ शिलाई करून घेतली, आता झिगझॅग पॅटर्न बनवला आणि बस सरळ ठेवून असे स्टिच करत जायचं. आता बघा, तुम्ही म्हणाल जर आमच्याकडे अशी मशीन नाही आहे मग आम्ही काय करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक उपाय केला आहे. मी काय केलं ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवलं आहे. तशीसुद्धा तुम्ही प्लेसमॅट बनवू शकता आणि जर तुम्हाला ती आयडिया आवडली तर मला लाईक जरूर करा हां. आता बघा, ही प्लेसमॅट काही नाही, फक्त मी अशी ठेवत गेली. इथे वर खाली थोडंसं स्टिच करून घेतलं. आता बघा, इथे मी 3-4 ऑलरेडी स्टिचिंग आणि पेंटिंगसुद्धा करून झालेले आहेत. इथे ॲक्रेलिक कलर यूज करते मी. आता बघा, इथे मला ना आपलं गाजर कलर असतो ना तो हवा होता. मग आपल्याला कलरसुद्धा करता आले पाहिजेत. 6 कलरमध्येच तुम्हाला 12 कलर करता आले पाहिजेत. तर मी इथे येल्लो घेतला, रेड आणि व्हाईट
असं मिक्स केलं आणि बघा तो गाजर कलर तयार झाला. तर जसं मी तुम्हाला सांगते, येल्लो आणि ऑरेंज कलर कसा करायचा, तर येल्लो आणि रेड मिक्स करायचं. पिंक कलर कसा करायचा, तर व्हाईट आणि रेड मिक्स करायचं. असे कलर तुम्हाला तयार करता आले पाहिजेत. जरी तुम्ही 6च कलर आणले तरी त्याच्यातून सुद्धा खूप सारे कलर तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला जरूर सांगेन. तर बघा इथे मी असं गाजरसारखा कलर मला हवा होता आणि मी तो बनवून घेतला. इथे फ्लॅट ब्रशने मी झटपट असा कलर करून घेतला. आता मी ब्रश चेंज केला आहे आणि बघा ब्रश धुवून पुसून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये पाणी नाही राहता कामा. आणि इथे मी आता राऊंड ब्रश घेतला, कारण आपल्याला फक्त एक दोरीच्या पार्टवरतीच म्हणजे बॉर्डरला ब्लॅक कलर द्यायचा होता त्यासाठी. तर हे बघा इथे मी पूर्ण बॉर्डर ब्लॅक करून घेत आहे. इथे मी ना थोडी वेगळी पेंटिंग करायचं डिसाईड केलं. हे बघा, ही प्लेसमॅट तुम्ही कुठेही ठेवू शकता. जर तुम्ही डायनिंग टेबलवर ठेवली तरी छान दिसेल. त्याच्यानंतर तिला टेबलवर नुसत्या टिपॉयवर ठेवली तरी छान दिसेल. तुम्ही हिला कलर न करता तशीच ठेवली तरीसुद्धा खूप छान दिसेल, कारण कॉटन रोप आहे आणि तो कॉटन रोपसुद्धा ना एवढा छान आहे की तो तसाच छान दिसतो. पण मी जरा एक्स्ट्रा आहे म्हणून मला पेंटिंग करायची जास्त हौस असते. आता ही एवढ्या मी 5 ते 6 प्लेसमॅट बनवल्या, पण एकावरती सुद्धा मी स्वतः पेंट केलं नाही, माझ्या मुलांनीच केलं आहे. दोन्ही मुलांना तेवढंच काहीतरी ॲक्टिव्हिटी म्हणून दिवाळीमध्ये मी दिलं होतं करायला आणि त्यांनीसुद्धा खूप छान पेंटिंग केली. आता मी मगाशी जी पेंटिंगची जी तुम्हाला प्लेसमॅट दाखवली ती माझ्या मोठ्या मुलांनी केली आणि ब्राऊन कलरची आहे ती छोट्या मुलांनी केली. जरी चुकली काय झालं तरी पण ते खूप छान, त्यांना पण थोडं वाटतं की आम्हाला पण येतं असं म्हणून. आणि बघा इथे मी आता काय केले, 2 पक्षी काढले. काय माहिती माझ्या डोक्यात होतं की याच्यावर 2 पक्षी काढायचे असं काहीतरी ठरवलं. तर इथे मी सुंदर असे 2 पक्षी काढते आणि त्यांना ब्लू कलर करून घेणार आहे. त्यांच्या चोचीला मी रेड कलर दिला. आता इथे ट्यूबमधला तुम्ही म्हणाल तू कोणते कलर यूज केले, तर हे सुद्धा ॲक्रेलिकच कलर आहेत, ते ट्यूबमध्ये आहेत, थोडेसे जाड आहेत म्हणून मी त्याच्यात मीडियम मिक्स केला. आणि बघा इथे त्याचे खूप थिक होते तर एकदम थिन झालेत, आता एकदम पातळ असे बनवून घेतले. आता ह्या कलरमध्ये पाणी यूज केला नाही आहे म्हणून हे कलर जसे आहेत ना तसेच राहणार आहेत, जरी धुतले जरी वॉश केली प्लेसमॅट तरीसुद्धा. आता इथे ग्रीनसुद्धा माझ्याकडे ट्यूबमधला मी घेतला आहे कलर आणि त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम मिक्स केला. आता मी एकदम फांदी काढली आणि त्याला एक लिप्स बनवून घेते, पानं बनवून घेते या पद्धतीने. व्हाईट कलर घेतला आणि पक्ष्यांना देऊन घेतला. इथे पक्ष्यांचे आईज बनवले आणि बघा किती सुंदर असे दिसायला लागले लगेच.
तर बस काही नाही, झाली आहे आता ही पेंटिंग कंप्लीट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण हे वॉर्निश 2 कलरच्या 2 आहेत माझ्याकडे. हा स्प्रे वॉर्निश आहे आणि हा आहे ना, हा बघा असं, हा जो आहे ना, हा माझ्याकडे असं लिक्विड वॉर्निश आहे. आता हा वॉर्निश टाकायचा पेंटिंग सुकल्यानंतर आणि मग नंतर कुठल्याही ब्रशने त्याला पसरवून घ्यायचं सगळीकडे. आणि हा स्प्रे वॉर्निश आहे, हा सुद्धा आपण काही नाही, बस पूर्ण आधी शेक करायचा त्याला आणि मग नंतर पेंटिंगवरती स्प्रे करून घ्यायचा. आता वॉर्निशने काय होतं सांगू का, एकदम असं छान कलर राहतात, कलर प्रोटेक्ट होतात. आता 2 प्रकारचे वॉर्निश भेटतात, एक आहे ग्लास वॉर्निश आणि एक आहे मॅट फिनिश वॉर्निश. तर हा मॅट फिनिश वॉर्निश आहे, याच्याने ना कलर एकदम प्रोटेक्ट राहणार आहेत. जरी प्लेसमॅट वॉश केली तरीसुद्धा कलर अजिबात जाणार नाहीत. तर फॅब्रिक पेंटिंग केल्यानंतर वॉर्निश जरूर करा. वॉर्निश केल्याने ना कलर एकदम प्रोटेक्ट राहतात. तर झाली आहे मॅट तयार. आता कुणाकडे जर स्टिचिंग मशीन नसेल तर काय करायचं, तर बघा इथे मी केकचा हा कार्डबोर्ड आहे तो घेतला आहे वेस्टेड, आणि इथे MRचं फॅमिकॉल घेतलं आहे. आता कॉटन रोप घ्यायची आणि हा थोडीशी तिला गुंडाळून पूर्ण फॅमिकॉल आधी खाली टाकलेला होता आणि त्याच्यावरती फक्त फॅमिकॉलवरती चिपकवत जायची. तर इथे बघा वेस्ट आपल्याकडे कार्डबोर्ड असतं, ते घेऊ शकता तुम्ही. इथे माझ्याकडे केकचा कार्डबोर्ड होता, तर तो घेतला मी आणि त्याच्यावरती असं फॅमिकॉल, हा MRचा फॅमिकॉल आहे. मी काही प्रमोशन वगैरे करत नाही, माझ्याकडे इथे होता आणि छान असतो हा फॅमिकॉल, त्यामुळे मी त्याच्याने करते. आणि बस चिपकवत जायचं आहे. धागा जी आपली कॉटन रोप आहे त्याच्यावर खूप छान प्रकारे चिपकते. थोडा उशीर लागतो पण व्यवस्थित सुकल्यानंतर होते आणि याच्यावर तुम्ही पेंट करू शकता. तर आणि ही तुम्ही भिंतीवरती सुद्धा पेंटिंग लावू शकता, खूप छान दिसणार आहेत. तर मग तुम्हाला आयडिया आवडली का? आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. तर अशाच मी 2 अशा मॅट बनवून घेतल्या. उलट मला स्टिचिंगपेक्षा ह्या खूप आवडल्या, कारण ह्या झटपट झाल्या. आता ही बघा मी बनवलेली प्लेसमॅट. बाय बाय.